म्हणजे मनःशांती आपण आता कमी अनुभवतो, पण कधी ना कधी अनुभवली असेल, तर आपल्याला लक्षात येईल की तो खूप सुखद अनुभव असतो. हं, चिंता, तणाव या गोष्टी जास्त असतात आजच्या काळात. हं, तर या गोष्टी असल्या तर आपल्याला खूप लो फील होतं, असं आपण आजच्या भाषेत म्हणू शकतो. आणि त्यामुळे मनःशांती ही निश्चितपणाने महत्त्वाची आहे. आणि अगदी शास्त्रीय दृष्टीने पाहिलं त्याच्याकडे, हं. तर फ्रिक्वेन्सी चार्ट असं जर तुम्ही सर्च केलंत Googleवर, ओके. तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसेल की पीस ऑफ माइंड, जॉय, हं, लव्ह ह्या सगळ्या ज्या भावना आहेत, फीलिंग्ज आहेत, हे सगळे हाय फ्रिक्वेन्सीवर आहेत. हं, आणि क्रोध आणि निराशा, हे गिल्ट या सगळ्या भावना खूप खाली आहेत. हं, आणि त्यामुळे "मन करारे प्रसन्न" असं तुकोबांनी पण सांगितलंय किंवा आता आपण मनाच्या श्लोकाकडे जाणारच आहोत. तर या सगळ्यात हेच सांगितलं की मन तुमचं शांत असणं महत्त्वाचं आहे किंवा नको असलेल्या गोष्टी त्यातनं काढून टाकायच्या. ते सांगितलेलं आहे आणि त्यामुळे मनःशांती ही त्यासाठी महत्त्वाची की आपण आपल्याला तो अनुभव सुखद हं, असतो आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला नकोशा वाटत असतात. आणि त्या मनाचा एक दृष्टिकोन बदलला फक्त, की आपल्याला त्या गोष्टीची तशी म्हटलं तर सहज प्राप्ती करून घेता येते. म्हणजे मला असं म्हणायला आवडेल, की शाळेमध्ये आपल्याला त्रिकोण, चौकोन, षटकोन हे शिकवतात, हं, पण दृष्टिकोन शिकवत नाहीत. हं. तर मनाच्या श्लोकातनं दृष्टिकोन आपल्याला मिळतो, असं म्हणतात.